चला आज आपण बनवूया झटपट एकदम 10 मिनिटांमध्ये मटर पनीरची भाजी। त्यासाठी इथे 1 चम्मच बटर घेतले, 1 चम्मच तेल आणि आपण 250 ग्राम पनीर घेतले। ते छान असं सोनेरी कलर येऊपर्यंत त्याला भाजून घ्यायचं, त्यानंतर पाण्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे सॉफ्ट राहतं। आता त्याच पॅनमध्ये आपण टाकले 2 मोठे कांदे, त्यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रकचा तुकडा, कांदा, 2 हिरव्या मिरच्या। कांदा थोडासा गोल्डन झाला की 2 लाल कलरचे छान टमाटे घ्यायचे, 1 चम्मच मीठ घेऊया, मिक्स करून 5 मिनिटासाठी सॉफ्ट होऊन देऊया। 5 मिनिटं झाले सॉफ्ट मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। थंड झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये टाकूया 2 चम्मच तेल, 1 चम्मच जिरा, तेजपत्ता, त्यानंतर आपलं घरगुती तिखट, हाफ चम्मचच हळद टाकली मी, आणि त्यानंतर आपण मसाला बघा जो बनवून घेतलाय एकदम बारीक असं वाटायचं आहे। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। 4-5 मिनिटासाठी फ्राय करून घेतला मसाला। त्यानंतर फ्रेश वाटाणे ते 1 वाटी घेतलेत। आता या मसाल्यामध्ये 2-3 मिनिटं मिक्स करून घ्या। त्यानंतर आपण इकडे 1 चम्मच एवढा पनीर मसाला टाकायचा आहे। पनीर मसाला टाकला, कुठलाही मसाला टाकायची गरज नाही। त्यानंतर पाण्यामध्ये जे आपण पनीर ठेवलं होतं एकदम सॉफ्ट होतं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ते पाणी होतं ते टाकायचं याच्यामध्ये, तुम्हाला जेवढं पातळ घट्ट हवं त्या हिशोबाने टाका। चवीप्रमाणे मीठ टाकायचं। 10 मिनिटासाठी झाकून ठेवलं बघा, पनीरची भाजी तयार झाली झटपट।